चीनने त्या वाळवंटात लाखो ससे असे सोडून दिले आणि त्यामुळे जे झालं त्याने जगाला विचार करायला भाग पाडलं. पण हे पाहण्या अगोदर TDS मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अशा घटनेवर ज्याने पर्यावरणाशी केलेली छेडछाड किती दूरगामी आणि अनपेक्षित असू शकते. ही घटना घडली चीनच्या कुबुकी वाळवंटात. कुबुकी जगातील 4थ्या क्रमांकाचे मोठे वाळवंट. येथे चीनच्या सरकारने 1958 मध्ये एक प्रचंड वृक्षारोपण केलं आणि त्याला नाव दिलं ग्रीन ग्रेट वॉल. हा प्रकल्प होता वाळवंटाचा प्रसार रोखण्यासाठी. यामुळे वाळवंटात लाखो झाडं लावण्यात आली आणि या घासाला खाण्यासाठी ससे आकर्षित झाले. हळूहळू या सस्यांची संख्या कोसळू लागली आणि त्यांना रोखवणारा नैसर्गिक शत्रूही तिथे नव्हता. हजारो लाखो ससे त्यांनी नव्याने लावलेले झाडांची साल खाऊ लागले. चीनच्या अधिकाऱ्यांनी ही समस्या पाहिली आणि त्यानंतर ससे खाणारे प्राणी यांच्यावरती नियंत्रण करायला सुरुवात केली आणि यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी सुईसारखे प्राणी, फॉक्स इत्यादी प्राणी इथे सोडायला सुरुवात केली. पण हा निर्णयाचा खेळ इतका सोपा नव्हता. ते प्राणी फक्त सशांनाच खात नव्हते तर इतर पक्षी, त्यांचे अंडे, छोट्या छोट्या पक्ष्यांचंही ते भक्षण करत होते. यामुळे संपूर्ण परिस्थितीचा तोल बिघडला आणि सर्वांवरच याचा धोका निर्माण व्हायला लागला. ही घटना जगाला काय शिकवून गेली? तर निसर्गाची गुंतागुंत. तर निसर्गाची रचना अत्यंत गुंतागुंतीची आणि संवेदनशील असते. एका ठिकाणाची साखळी तुटली तर संपूर्ण जालचाच तोल बिघडू शकतो. आपण समजतो की आपण निसर्गाचे नियंत्रक आहोत, पण कुबुकीचे उदाहरण सांगते की निसर्गच आपल्यावरती नियंत्रित असतो. आजच्या या माहितीबद्दल इथपर्यंत आल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला ही माहिती हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांशी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.